पेट्रोल डिझेल याच्या वाढत्या किमती, महागाई या बाबतीत आंदोलन मोठ्या प्रमाणात येत्या काळामध्ये होणार होते आणि मग कुठेतरी जे CP आहेत पुण्याचे त्यांना एक आदेश आला असावा की लगेचच्या लगेच तुम्ही जबाबबंदी त्या ठिकाणी करावी। मला फक्त CPंना एकच सांगायचं आणि सरकारला सुद्धा सांगायचं आहे, लोकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरावं लागलं, तुमचा कुठलाही कायदा असला नाही तर जमावबंदी टाका नाही तर काही टाका, आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणार। आम्ही तुम्हाला भीक घालत नाही आणि तुम्हाला घाबरत नाही। लोकांच्या बाजूली उभं राहण्याची वेळ आली तर आम्ही सगळे कायदे बाजूला ठेवून लोकांच्या बाजूनी लोकांबरोबर त्या ठिकाणी उभं राहणार म्हणजे राहणार। अघोषित आणीबाणी आहेच ना, म्हणजे एखादा नेता जर सरकारच्या विरोधात बोलला तर त्यांना ED लावली जाते। एखादं जर इलेक्शनमध्ये काम करणारी एजन्सी असेल ती तर भाजपच्या विरोधात काम करत असेल त्यांच्यावर ED आणली जाते। एखादा पत्रकार महत्त्वाची लोकांच्या बाजूली बातमी पण सरकारच्या विरोधातली बातमी जर लावली तर त्याला वरून वरिष्ठांकडनं फोन येतात, बातमी काढण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलं जातं। आणि मग आता आंदोलन करण्याची वेळ आहे, लोक रस्त्यावर कुठेतरी उतरत आहेत, त्यात जर तुम्ही असा एखादा कायदा आणत असाल आणि जमावबंदी तिथं करण्याचा प्रयत्न करत असाल मग कुठे ना कुठेतरी घोषित नाही तर अघोषित ही आणीबाणीच आहे असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल।